आजची रेसिपी आहे मेथीचा पराठा। आज आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत। यासाठी आपल्याला 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी हरभऱ्याचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि यामध्ये आपल्याला मेथी ॲड करायची आहे। मेथी आम्ही बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। यामध्ये थोडा एक कांदा लागेल आपल्याला, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मीठ, मिरची, हळद, ओवा जिरेचं पीठ आणि अद्रक, लसूण आणि तीळ लागतील आपल्याला। यात मीठ ॲड करायचे पहिला, अर्धा चमचा मिरची, हळद, अद्रक लसूणचं पेस्ट, तीळ 1 चमचा, ओवा जिरेचं पीठ चवीनुसार, त्यात कांदा ॲड करायचा आहे आणि मग बारीक चिरलेली मेथीची भाजी। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आपलं भिजलेलं आहे। आपण आता पराठे करूया। आता असं उंडा करून घ्यायचं आहे आणि कपड्यावर थापायचे मेथी पराठा। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचं आणि थोडंसं तेल सोडायचं वरून आणि 2-3 मिनिटं दमून द्यायचं वरे, बारीक स्लोवर गॅस करून दमून द्यायचं। खरपूस असं भाजू द्यायचं। हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। आता एक साईडनं पलटून घ्यायचं आहे पराठा। हे पहा किती मस्त दिसतंय आपलं मेथी पराठा। दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपलं दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान भाजलं गेलंय। आपण याला सर्व करूया। आपला पराठा रेडी झालेला आहे। तुम्ही याला दही सोबत थोडंसं तुपाची धार टाकून खाऊ शकता किंवा सॉस सोबतही खाऊ शकता। खूप असा टेस्टी असा खमंग असा पराठा झालेला आहे आपला। तुम्ही ट्राय करा, कशी वाटली रेसिपी कळवा, कमेंट्स करा छान छानशी, लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।